अयोध्येतील राम मंदिरात भक्तांनी दिलेल्या देणगीच्या पैशांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप समोर आला आहे। या प्रकरणात आतापर्यंत तब्बल 2 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत आणि आता ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा सुरू आहे। नेमकं प्रकरण काय आहे ते समजून घ्या। जानेवारी 2024 मध्ये प्रभू श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा झाली आणि त्यानंतर अवघ्या 2 वर्षापेक्षा कमी कालावधीत 12 कोटीहूनही अधिक भाविकांनी दर्शन घेतले। या काळात मंदिर ट्रस्टकडे 3200 कोटी रुपयांहूनही अधिक देणगी जमा झाली, म्हणजे दररोज जवळपास 1 कोटी रुपये भक्तांकडून मंदिरात येत होते। मंदिरातील दानपेट्यांमधील पैसे आणि दागिन्यांची मोजदाद 11 बँक कर्मचारी आणि ट्रस्टच्या 3 सदस्यांच्या देखरेखीखाली केली जाते। पण इतक्या मोठ्या रकमेच्या व्यवस्थापनात झालेल्या कथित हलगर्जीपणामुळे आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। सध्या एसआयटीची चौकशी अंतिम टप्प्यात आहे। तपास पथक लखनौला परतल्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे अहवाल सादर केला जाणार आहे। तपासात आतापर्यंत 150 संशयितांची नावे समोर आल्याचं सांगितलं जात आहे। यापैकी 25 जणांवर थेट कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विशेष म्हणजे यावेळी फक्त कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही, तर ट्रस्टचे महासचिव चंपत राय, ट्रस्टी अनिल मिश्रा आणि बांधकाम प्रभारी गोपालराव यांचीही नावं चर्चेत आहेत। त्यांची पदत धोक्यात आल्याचं बोललं जात आहे। तपासादरम्यान 5 जणांच्या ताब्यातून 2 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत। यामध्ये टिन्नू यादव याचाही समावेश असून त्यांच्या घरातून सोने सापडल्याची माहिती समोर आली आहे। हे प्रकरण सर्वप्रथम समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांनी उचलून धरलं होतं। त्यांनी तब्बल 7 कोटी रुपयांच्या चोरीचा आरोप केला होता। आता बांधकाम समितीचे अध्यक्ष निरपेंद्र मिश्रा म्हणत आहेत, ही साधी चोरी नाही, हा तर थेट भगवानाच्या घरावर टाकलेला दरोडा आहे। कारण हा विषय फक्त पैशांचा नाही, हा कोट्यावधी राम भक्तांच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा प्रश्न आहे आणि एकदा विश्वास तुटला तर तो पुन्हा जुळवायला खूप मोठी किंमत मोजावी लागते। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा।